एंजल्सवर विश्वास ठेवता गायडन्स हवं आहे तर गायडन्स तर आलेलं आहे. फर्स्ट गायडन्समध्ये आलेलं आहे की इनर चाइल्डला तुमच्या नर्चर करायचं आहे, नरिशमेंट करायची आहे. प्रत्येकामध्ये एक लहान मूल असतं आणि त्या लहान मुलाची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. खूप दुसऱ्यांचा विचार करतो, स्वतःचा विचार नाही करत, किंवा अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे त्या लहान मुलाला दुःख होत असतं. आणि तशा गोष्टी न करता आपण आपला थोडासा विचार करावा. आपल्या आतल्या मनाला काय हवं आहे ते विचारावं, तशा गोष्टी कराव्यात. आणि प्रत्येकाने कसं आहे ना, लहान मुलांसारखे आनंदी राहायचा प्रयत्न करा. हे तर तुमच्यासाठी आजचं गायडन्स इनर चाइल्डशी रिलेटेड आलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता, जी लहान मुलं जशा ॲक्टिव्हिटीज करतात, जसं की पेंटिंग करू शकतात, डान्स करू शकतात, ज्याने तुम्हाला आनंद मिळेल तशा गोष्टी करू शकतात. लहान मुलं ज्या पद्धतीमध्ये खेळतात त्यांच्यासोबत तुम्ही खेळू शकतात. आणि तुमच्या घरात जर एखादं लहान मुलं असेल तर त्याच्याशी देखील तुम्ही खूप छान खेळू शकतात, कारण लहान मुलासोबत आपण देखील लहान होत असतो. त्याच्यामुळे तुम्ही लहान मुलांसोबत खेळू शकतात आणि तुमच्या आईशी तुमचं रिलेशन चांगलं ठेवा. अशा पद्धतीने देखील तुम्ही तुमच्या आतलं इनर चाइल्डचं जे आहे ना, इनर चाइल्डला खूप हेल्प करू शकतात. आणि मोर रिकग्निशन इज ऑन युअर वेज, म्हणजे तुमच्याकडे आत्ता खूप छान असे गुड न्यूजेस येणार आहेत. जसे की कोणाचं प्रमोशन अडकलेलं असेल बऱ्याच दिवसांपासून, तर ते प्रमोशन देखील होऊ शकतं. आणि सेलिब्रेशनचे देखील तुमच्याकडे खूप सारे म्हणजे उत्सव असे होणार आहेत, सेलिब्रेशन होणार आहे, पार्टीज होणार आहेत. जसं की प्रमोशनमुळे, बिझनेस ग्रोथमुळे तुम्ही दुसऱ्यांना पार्टी द्याल किंवा असं होणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे आणि तुमच्या हार्डवर्कवर किंवा तुमच्या कामावर फोकस ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हे बघा, आता तुम्हाला हे गायडन्स काय आहे, तर प्रत्येक वेळेला ना तुम्ही उत्तरं द्यायला जाऊ नका. काही वेळेला समोरचं तुम्हाला काही बोलत असेल तर त्याला उत्तर द्यायला जाऊ नका, कारण त्याच्याने तुमच्या मनाची शांतता भंग होत असते. आणि काही उत्तरं ही युनिवर्स देत असतो, त्याच्यामुळे ती उत्तरं त्यालाच देऊ द्या. ती उत्तरं तुमच्या इष्टदेवांना किंवा तुम्ही ज्यांना मानतात त्याला देऊ द्यात. प्रत्येक वेळेस तुम्ही समोरच्याला उत्तर द्यायला जाऊ नका, त्याच्याने तुमची मेंटल पीसवर खूप परिणाम होत आहे असं दिसत आहे. आणि त्याच्यामुळे मेंटल पीस पहिलं प्रायोरिटीवर ठेवा, कुणाशीही फायटिंग करायला जाऊ नका. आणि त्याच्यासाठी अजून एक गोष्ट करू शकतात की तुम्ही तुम्ही ज्या खोलीमध्ये बसणार शांतपणे ध्यानाला किंवा कसं, तर तिथे कापूर जाळा आणि तुम्ही असं बोलू शकतात की मी